नको. माईक घेतलं नाही, माईक घेतलं आंबोडे ग्रामसभेत निधीच्या हिशोबावरून ग्रामस्थ आक्रमक. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब मागितला, ग्रामस्थांचा सवाल. ग्रामसभा सोडल्याचा सरपंचांवर आरोप, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. हे लोकांना काय कळत नाही का? विचारू लोकांना काय तुम्ही करता. असं चालणार नाही, असं असेल ना चालणार नाही, हे चालणार. हे लोक येडी नाही येतात. तुम्ही प्रत्येक ग्रामसभेला ही गर्दी करता. विकास कामांच्या निधीवरून आंबोडे ग्रामसभेत गदारोळ. आंबोडे ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील विकास कामे, शासकीय योजना आणि ग्रामपंचायतींच्या मागील 3 ते 4 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांबाबत ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. विशेषतः 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्पष्ट हिशोबाची मागणी केली. ग्रामसभेत झगडपाडा गावासाठी मागील 3 ते 4 वर्षात 15व्या वित्त आयोगातून किती निधी प्राप्त झालाय, किती निधी खर्च करण्यात आलाय आणि त्या निधीतून कोणती विकास कामे करण्यात आली आहेत याची माहिती ग्रामस्थांनी सरपंच राजेंद्र निकोळे यांच्याकडे मागितली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या प्रश्नावर सरपंचांनी मी तुम्हाला लेखी उत्तर देतो असं सांगितलं आणि त्यानंतर दप्तर घेऊन ग्रामसभेतून निघून गेले. त्यामुळे ग्रामसभेतील चर्चेत खंड पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित केले, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं सुद्धा ग्रामस्थांनी म्हटलं. आंबोडे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 7 महसूल गावे आणि 5 पाड्यांना मागील 3 ते 4 वर्षात 15व्या वित्त आयोगातून किती निधी मंजूर आणि प्राप्त झाला, प्रत्येक गाव आणि पाड्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला, तसंच त्या निधीतून कोणती विकास कामे करण्यात आली याचा संपूर्ण अधिकृत हिशोब ग्रामस्थांसमोर मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मागील 3 ते 4 वर्षात मंजूर झालेले विकास कामे, त्यावर झालेला खर्च, कामाची सद्यस्थिती आणि संबंधित कागदपत्रे ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावीत अशी ही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागील काही वर्षांपासून गावातील अनेक अपेक्षित विकास कामे प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. शासकीय निधी उपलब्ध असताना सुद्धा विकास कामे रखडलेली का आहेत असा सवाल तरुण तसंच ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केलाय. ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यानं आणि ग्रामसभा सोडून दिल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मागील 3 ते 4 वर्षातील ग्रामपंचायतीच्या सर्व विकास कामांची, शासकीय योजनांची तसंच 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराची निपक्ष चौकशी करून संपूर्ण अधिकृत हिशोब आणि संबंधित कागदपत्रे ग्रामस्थांसमोर सादर करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या तातडीने पूर्ण करून ग्रामस्थांना समाधानकारक माहिती देण्यात आली नाही तर आगामी काळात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान या प्रकरणी प्रशासनानं ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक ती चौकशी करावी आणि निधीच्या वापराबाबत पारदर्शक माहिती ग्रामस्थांसमोर मांडावी अशी मागणी होतीये. मात्र संबंधित सरपंच राजेंद्र निकुळे अथवा आंबोडे ग्रामपंचायतीची अधिकृत बाजू उपलब्ध झाली नाहीये. ग्रामपंचायतीला एक विशिष्ट निधी आहे, पेसा, 15 वित्त आयोग, ग्राम निधी आणि दुसरं मातंग समाजाचं पण काही, प्रत्येक त्यांचं वेगळं अकाउंट आहे. अशा काही ग्रामपंचायतीला खर्च करण्याचा निधी येतो. त्याच्यामध्ये 15 वित्तमध्ये आपल्याला जे पैसे येतात त्याच्यामध्ये 60-40 वाटायचे आहेत. म्हणजे थोडक्यात 60% हे पाणी आणि स्वच्छतेवर खर्च करायचे आहेत आणि 40% जी निधी आहे ती
ती आपल्याला जो इतर काही खर्च आहे, प्रशासकीय खर्च असेल, टिशेल असेल किंवा 15 ऑगस्टचे काही खरेदी असेल किंवा पंचायतीचा काही किरकोळ कारभार जो खर्च आहे, तर त्याचा तो आराखडा आपण प्रत्येक वेळेस ग्रामसभेला आपण आराखड्यात मांडतोय, प्रत्येक वेळेस आराखडा सांगतोय 740 कसं आहे, काय आहे ते सगळं अगोदर सांगितलंय. नियम असेल, ऐकून घे, नियम असेल तर ते मला माहिती नाही, पण 15 वित्तचा पैसा पर व्यक्ती खर्च येत नाही. उत्तर नाही भेटला तर तू हे बाय मी काय सांगितलं व्यवस्थित, मग तुम्ही स्टँड बाय अशी करसाल तर ती स्टँड बाय चालणार नाही. नाही बोलणं आहे, मग माझं पण बोलणं हे आहे का 15 वित्ताचे पैसे पर व्यक्ती येत नाही असं माझं उत्तर आहे. आणि जर तुला अपेक्षित नसेल तर तू याची चौकशी पंचायत समिती लेवलला करू शकतोस, तुला तो अधिकार आहे. जल जीवन हा विषय ग्रामपंचायत नाही, तो जिल्हा परिषद विषय आहे. आम्ही जिथून योजना आले तिथून हा ग्रामसभेला विषय सांगून आम्ही दमलेलो आहे. तुम्हाला सुद्धा हा विषय माहीत आहे. जल जीवन ही योजना ग्रामपंचायतची नाही, ती योजना जिल्हा परिषदची आहे. त्याचे ठेकेदार वेगळे आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला जल जीवन आता निधीचा आपला पंचायतचा काही संबंध नाही. हे मी पहिलं आणि तुम्हालाही माहित आहे, असं काही नाही तुम्हाला माहित नाही असं. त्याच्यामुळं मग 15 जर मग सांगितलं ना, उत्तर दिलं ना याला, पण जल जीवनचा काही त्याचा संबंध. त्याच्यामुळे असं देत आहे. आणि घनकचरा व्यवस्थापनाचे काही पैसे येत नाही, रोजगार हमीचा इथे चौधरी नाही, ऐक पैसे येत नाही म्हणजे ऐकून घे, पैसे येत नाही म्हणजे असं नाही सांगत, स्पेशल पैसे नाहीत ते 15 वित्तमध्ये आरोग्य किंवा स्वच्छतामध्ये ते पकडले जात आहे आणि तिथून ते पैसे खर्च केले जातात. की झगडपाड्याला घन कचरा व्यवस्थापनचे किती 84,000 रुपये काढले, बरोबर ना? बरोबर ना? 15 वित्त आयोगामध्ये म्हणजे नाही मी सांगतो ना, मग उत्तर मी देणार आहे, किती काढलं करा. झगडपाड्याला जे तुमच्या जिल्हा परिषद शाळेवर जे शौचालय बांधलेलं आहे, बरोबर, चौकशी तुमचे कागद आहेत, कागद सुद्धा समोरच्या लोकांकडे भरपूर कागद आहेत. जे शौचालय बांधलेलं आहे त्याचा जो 30% निधी आहे तो 15 वित्त म्हणून सोडायचा आहे. तो केंद्र म्हणजे शासनाच्या नियमात आहे, तुम्ही त्याची चौकशी करू शकता. पण 84,000 तुमचं जे शौचालय बांधलंय झगडपाड्याला शाळेवर, त्याचे जे 30% निधी हे 15 वित्त म्हणून द्यावा लागतंय आणि 70% निधी ही जिल्हा पंचायत समिती देते. तर त्यातून ते खर्च आपण झगडपाड्यात केलेला आहे. हे तुमच्याकडे कागद पण आहेत, नसतील दिलेलं आहे. पण ज्या गोष्टी आरोग्याचे आणि पाण्याचा प्रश्न जे आहेत ते जर शिल्लक आहेत तर आपण रस्त्यावर नाही खर्च करू शकत, असा तो प्रश्न आहे. आणि तुम्हाला तसं करायचं असेल म्हणजे आमचं मत नाही काय, तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही एक ग्रामपंचायतीला अर्ज द्या, आराखड्यामध्ये तो विषय पकडला जाईल. तर त्याला तेवढे पैसे बसतात का? कारण हे बाय प्रत्येक विषयाला शासनाने पैसे वाटून दिलेले आहेत. जर रस्ता करायला 1 आणि 2 लाखामध्ये रस्ता होणार नाही, होईल का? त्याला कमीत कमी काय एस्टिमेट प्रमाणे काय पैसे लागतील ते पैसा. त्याच्यामुळं 15 वित्तमध्ये तो रस्ता 957 प्रमाणे जर गावाची लोकसंख्या असेल ना 250, तर एका वर्षाला 4,30,650 रुपये होता. हा आता ग्रामपंचायतला वर्ष किती झाले? 4 वर्ष, जवळजवळ 4.5 वर्ष होत आले, बरोबर. तर मग पूर्ण 4 वर्षाचे निधी किती झाला? आपले स्वतःच्या गावातला बरं का, स्वतःच्या गावातला लक्षात ठेवा. एका व्यक्तीवर खर्च होतो 957 रुपये शासन खर्च करताय आपल्यावर, आणि ते ग्रामपंचायतला येत आहे, आपल्याला देत नाही ते. तर 4 वर्षाचा किती होतो? 17,22,600 रुपये फक्त झगडपाडचा विषय. तर असं आपलं 7 गाव महसुली गावं 5 पाडे, मग प्रत्येकाने हिशोब करा ना किती पैसा आहे. आणि विकास झगड्याला काय केला मला हे पण सांगायचं साहेब, मला हे पण सांगायचं. आमचे आता दुरुस्तीचे पण पैसे ग्रामपंचायत येतात, बरोबर. तर आमचा मशानभूमीचा रस्ता माहीतच आहे, झाला तो अर्धवट केला आणि आम्ही चिखलातून गाव स्टार्ट होतो तर आमचे बाहेरचे लोक विचारतात का तुमच्या गावातला रस्ता हा, मग आम्ही काय सांगणार हाच विकास. काय विकास कोणी केला? ग्रामपंचायतने. तर मी साहेब आमच्या गावात प्रत्येक वर्ष येतं ना साहेब, येतात, तुम्हाला पण दिसतं, बरोबर, तुम्हाला पण दिसतं आमच्या गावात तुम्ही येता, आमच्या गावात चिखल तुम्हाला पण दिसतं, पण तुम्ही ऍक्शन का बरं घेत नाही? मग असं का आमचा गाव तुमच्या ग्रामपंचायत मध्ये नाही आहे का असं? पण मला 17,22,600 रुपयाचा हिशोब काय 15 वित्त आयोगामधला पूर्ण द्या, असं सांगा. काम काय काय केले ते पण सांगा मला. बाकी 3 वर्ष झालं ते घर तसंच आहे, अर्धच आहे. कारण आपल्याला एवढं हायपत नाही. मी धंदा करतो, त्यात काय मला मी लाजत नाही, मी सगळा धंदा करतो, पण त्याच्याने काय होत नाही. मग
कारण एवढा मोठा परिवार आहे, आग सांभाळायचं, त्यात घर पाहायचं, शेती पाहायची, आणि आपल्या पंचायतमध्ये बाथरूम सुद्धा उपलब्ध नाही. ही कारण 4 बार विचारलं, 4 वर्ष विचारलं, बाथरूम तरी आहे का आपल्या पंचायतमध्ये? कुठं आहे? कुठं आहे? घरकुल तर जाऊन दे बरं, ह्या अफवा आहेत का घरकुलाच्या? प्रत्येक जण घरकुलासाठी आलं, ह्या अफवा आहेत का? मागची घरकुला दिला तिथं कोण कोणाचा हप्ता पूर्ण जमा झाले का एवढं चौकशी करा, मग मला उत्तर द्यायचं. कारण हा अफवा आहे, हे यादी आले फक्त. याच कोणाचं नाव होईल कोणाचं काही गॅरंटी नाही. याच्या ठराविक लोकांची होणार आहे, हे आजही मी सांगतो. आपलं किडोमुकडं काही काम नाही. आजही सांगतो काय काव 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 करताय, हिशोब घ्या, काय करायचं ते करा. काय आले बिर्याणीचं मागा लागता? काय आले बिर्या? आपण जमीन तेवढंच करा, बाकी इथं करायचं नाही. काम करा, कामावर जा, एवढंच आपलं सत्य आहे, बाकी काय सत्य नाही. ग्रामपंचायत पट्टी भरायची, प्रतिवर्ष पट्टी भरायची. जवळजवळ माझं 2004 पासून पट्टी चालू आहे. 4 पासून 2003 मध्ये माझं लग्न झालं. 4 पासून माझी पट्टी तयार आहे. आता किती वर्ष झालं हा हिशोब काढून मला पट्टीची भरपाई करून पैसे देणे, 22 वर्ष पट्टीचं माझं पैसे देणे आणि रामराम घालणे, एवढंच माझा फक्त नम्र विनंती आहे. सरपंच फक्त अट आहे आणि गावकरी आपले म्हणजे एकच गावकरी आहे. जवळजवळ आपली पंचायत एक आहे, म्हणजे आपले गावकरी एक आहे. याचा माझा हिशोब करा. आता मला ग्रामपंचायत मधून नाव काढून टाकायचं. मी कोणत्या ग्रामपंचायत जा, कोण नको जा, हा माझा प्रश्न. पण माझा लाईट बिल, पानपट्टी, घरपट्टी हे माझं बंद होऊन जाईल ना. काय कागदपत्र म्हणजे आपण स्वतःहून सगळं ठरवलं पाहिजे. आता मी सांगतो, वसंत तू घांगडेच्या घराचे पाठीमाग आणि रमेश पाडवे या घराच्या तिथून माधव घांगडे जनावर नेतोय. तर तिथं कितीतरी चिखल पडलाय, पण तरी तिथलं तक्रार नाही का? जनावर आहे म्हणजे ते तिथून जाणारच आहे. तर ह्या ज्या गोष्टी आपल्या लेवलच्या आहेत टेक्निकली, ह्या आपण सगळ्यांनी आपणच समजून घ्यायला पाहिजे. तक्रार, अर्ज हा विषय हा गेलाच नाही पाहिजे. कारण याच्यावर मार्ग दुसरा कोणीच काढू शकत नाही. ज्या दिवशी आपण समजून घेऊ तोच आपला मार्ग. जर आपण समजून तो विषय घेतलाच नाही तर त्याच्यावर मार्ग कोणीच काढणार नाही. हा असा विषय आहे. म्हणून काही ज्या गोष्टी आहेत आपल्या लेवलच्या अडचणी आपल्या आहेत, तर त्या आपल्या अडचणी आपण समजून आपण त्यात दूर केलं पाहिजे किंवा एकमेकांनी चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे, अशी माझी सगळ्यांना विनंती. दुसरा विषय असा आहे, झगडपाडचे 2 अर्ज आहेत, भास्कर घांगडे आणि योगीराज महाले. की त्यांना ते प्रकरण काहीतरी करायचं कुक्कुटपालनचं, तर त्यांना ना हरकत दाखला द्यायचा आहे. म्हणजे हेच नाही, बाकी अजून असे येतात अजूनमधून, पण आता 2 अर्ज आहेत. तर त्यांना म्हणजे असं जेवढे असेल तेवढे, तर यांना दाखले द्यायला काय अडचण नाही ना? काय अडचण नाही, काय अडचण नाही, कुक्कुटपालनचे अर्ज आहेत. उद्या उठून आम्ही दाखला दिला, तो कोणाच्या तरी कोणातरी सुरुवात झाल्यावर अडचण आणली, मग पंचायतीला अर्ज येणार, तुम्ही त्याला कशी काय परमिशन दिली, कोणाला विचारून दिली, असा उद्या प्रश्न नको. म्हणून मी प्रश्न विचारतोय. कारण हा जो आम्ही दाखला पंचायती देईल ना हरकत दाखला, म्हणजे पंचायतीची कुठलीही अडचण नाही. तो झगडपाडी लोकांचा प्रश्न आहे, त्यांना विचारा. नाही कोणाचा असो, पण ग्रामसभेचा विषय आहे तो. तिथं बनवणार ते ना. नाही झगडपदाचा विषय नाही, हा विषय ग्रामसभेचा आहे. कोणीही असो, ग्रामसभेचा विषय आहे. त्याच्यामुळं हा अर्ज आहे, ह्या अर्जाचा विषय नाही. त्याच्यामुळं जे पण काही अर्ज येतील अशा बाबतीत आले असतील आतापर्यंत, त्यांना ना हरकत दाखला द्यायला आम्हाला काय अडचण नाही. हे मी अगोदरच सांगून देतो, कारण हे आम्हाला पंचायत समितीने अगोदर सूचना दिलेल्या आहेत. नाव जरी आपण इथून पाठवलं, आपली जर एक जबाबदारी आहे की एखादा व्यक्ती ठीक आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये आजपर्यंत काही लाभच मिळाला नाही, पण त्याचं कुटुंब सक्षम आहे. उदाहरण सांगतो, एखादा सक्षम आहे पण आपण केलं की आजपर्यंत नाही बरं द्या एखादं नाव टाकून, तर ते नाव आज यादीमध्ये गेलं तरी उद्या जर ते नाव आलं नाही तर आपण हा विषय समजून घेता. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सगळं आता ऑनलाईन चालतंय. आता कुठलीही गोष्ट मी सांगेन किंवा कोणतरी सांगेल मग ते होईल असा नाही विषय राहिला. आपला आधार कार्ड किंवा आपला मोबाईल नंबर, आपला पॅन कार्ड, आपले बँकेचे खाते हे सगळ्याला एकमेकाला लिंक आहे. एक आधार कार्डचा नंबर जरी टाकला तरी ते सगळे आपली हिस्ट्री आता शासनाला दिसते, हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं तुमचे जे प्रश्न आहेत ते तुमचे प्रश्न योग्य आहेत, पण त्याच्यानंतर आम्ही जर उत्तर देतो तर ते उत्तर सुद्धा तुम्ही मान्य केलं पाहिजे की बरोबर आहे. तर त्याच्यावर त्या प्रश्नाच्या उत्तरावर हुजूत घालणं, त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर फिरून तेच प्रश्न मांडणं काय होतंय, याच्यातून गोंधळ निर्माण होतो. आणि गोंधळ निर्माण झाला की काय होतंय, तिथं काहीतरी वेगळं चाललंय. मग तिथं सरपंचावर असा केला, सरपंचांनी तसा केला, हे असा झाला, पण त्याचं कारण गोंधळाचं वेगळं राहतंय आणि
व्हॉट्सअप इंस्टाग्रामला त्याचं उत्तर वेगळं राहत आहे. तर हे नाही घडलं पाहिजे. बरोबर सांगतो का चुकी सांगा बरं? असं नाही झालं पाहिजे ना. आमची पण जबाबदारी आहे. ज्या अर्थी तुम्ही ह्या खुर्चीवर मला बसवलं त्या अर्थी माझी जबाबदारी आहे ना. समाजाच्या अडचणी काय आहेत त्या अडचणी दूर करणे ही जबाबदारी माझी पण आहे. पण अडचणी दूर करण्याच्या ऐवजी जर तुम्हीच मला अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असाल तर मी पण काही काम करणार नाही. कसं काम करणार सांगा? म्हणून एक संविधानिक काही गोष्टी आहेत त्या तुम्ही सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार आपण बोललो पाहिजे. दुसरा आला आता अजून पुढे गोंधळ अजून एकच होईल. आता तुम्ही कसं शांततेत ऐकलं, असं प्रत्येकाचं प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही शांततेत ऐकलं तर ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्याचा प्रश्न तुम्हाला कळेल, त्याचा प्रश्नाचं उत्तर मला माहित असेल तर मी उत्तर देऊन तुम्हाला उत्तरही कळेल. 468 ऑनलाईन केली, बरोबर. यांची नावं आली. यांचं असं मत आहे, आता माझं नाही, शासनाचं मत असं आहे की ह्या फिक्स मंजूर नाही झाली, बरोबर. याच्यामध्ये आधी छाननी करतील किंवा काहीतरी करतील आणि ती नाव कट करतील. मी नाही करणार, शासन करेल, बरोबर. तुम्हाला माझा प्रश्न आहे सरपंच साहेब, आता साहेब नाही, तुम्ही आमचं नोकर आहे, सगळ्याला माहित आहे, पण आम्ही सांगतो तुम्हाला साहेब, आदर दिला, बरोबर. काही चुकीचं नाही बोलणार मी. बघा याच्यामध्ये अशी नावं आहेत, मी स्वतः मला घरकुल मिळेल नाही पण माझ्या बायकोचा पण यात नाव आला. प्रश्न करतो सगळे जनतेला, माझ्या पोराचा पण नाव आला. मंजूर होईल का? मंजूर होईल का सांगा सगळ्यांनी. जर माझा एकच घर आहे, माझी स्वतःची बायको तेच घरात राहणार, माझा पोरगा तेच घरात राहणार आहे, असे काय लोकांची हात नावं आले, मंजूर होईल का? आणि मग कसा काय सांगा तुम्ही प्रश्न. आता माझा जनतेला प्रश्न आहे, सरपंचाला प्रश्न नाही. माझ्या स्वतःची याच्यामध्ये 3 नाव आले, माझ्या बायकोचा आणि माझ्या पोऱ्याचा. मंजूर करायचं का नाही मंजूर करायचं सांगा तुम्ही. मी घर मागण्यासाठी हक्काने इथं आलो ग्रामपंचायतीमध्ये, बरोबर. माझा अधिकार आहे. मला जर घर नाही तर माझ्या स्वतःला माझा घर मिळाला, माझ्या बायकोला यादीत नाव आला, माझ्या पोऱ्याचा पण आला, मला आनंद झाला का नाही? प्रत्येकाला वाटतं मला घर पाहिजे, बरोबर ना. माझा सरपंच साहेबाला एक नम्रतेची विनंती आहे, विनंती करतो मी, अशी नावं याच्यामध्ये आढळून आली तुम्ही काय करता याचा उत्तर आम्हाला द्या. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर मगाशी देणार होतो पण मी तेव्हा काय वाक्य विचारलं, म्हणजे सांगितलं की ग्रामसभा सध्या आपली ऑनलाईन आहे, बरोबर. याचा निर्णय ग्रामसभेने घ्यायचा. तेव्हा पण मी काय सांगितलं, जेवढे नावं आहेत त्याच्यात आम्ही एकही नाव कट करणार नाही. सगळे नावं आम्ही यादी करणार, शासनाला पाठवून देणार, बरोबर. त्याच्यामध्ये जे पुढचं उत्तर दिलं, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट वगैरे काही लिंक आहे, किंवा बायको आणि नवरा हे कुटुंब एक आहे, त्याचं जॉब कार्ड एक आहे किंवा घरपट्टी एक आहे, हे जेव्हा शासनाला आढळलं, शासनाने कट केला तर जबाबदारी माझी नाही. पण ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून आम्ही आलेली यादी ही पूर्ण आम्ही पाठवून देणार आहे. त्याच्यानंतर निर्णय जो शासनाचा होईल, जेव्हा मंजूर यादी येईल, आज ही जरी पाठवली तर दुसरी यादी ती मंजूर येणार नाही. हे जे नावं अजून येतील बाकी याचे सगळे जातील, परत यादी पंचायतीला येईल पात्र करण्यासाठी, ज्यात नावं वाचले जातील आणि नंतर यादी पुढे जाणार आहे. तर योगेश, हा जो तुझा प्रश्न आहे त्याचं उत्तर माझं हे आहे, ग्रामसभेने जर सांगितलं की बाबा राजा निकोळेचं नाव आहे, त्याचे बायकोचं आहे, त्याचे पोरेचं आहे, हे चालणार नाही, अशी जर ग्रामसभा सांगत असेल आम्ही त्याची छाननी करू. गांगोडे बरोबर ग्रामसभा सांगत असेल जे आहे ते नाव पाठवून द्या, शासन ठरवल, आम्ही ठरवणार नाही. हे माझं त्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. की माझ्याकडे 2 व्हीलर आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, शेजारच्या माझ्याकडे काहीच नाही, पण तरी पुढच्या पात्र यादीत माझं नाव आला, याचं नाव नाही आला, असा याचा प्रश्न आहे, बरोबर. तर जेव्हा तशी काही यादी येईल तर आम्ही सुद्धा ग्रामपंचायत ठराव करून यादी पाठवू नये. यादी शासन तर परत सांगेल ना आम्हाला काहीतरी की बाबा ही यादी आलेली आहे, याची छाननी करा. आणि बा ही यादी छाननी करून पात्र होऊन पूर्ण काम झाल्याशिवाय यादी मंजूर होणार नाही. तुम्हाला मी आज पण सांगतोय, कमीत कमी ही जी यादी आहे ही 3 ते 4 दिवस ग्रामसभेला येणार आहे, अजून नंतर पुढे ती मंजूर होणार आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न साहजिकच प्रश्न आहेत, ते शेवटी एखाद्याला मनात वाटतं म्हणजे प्रश्न विचारला पाहिजे. पण ते असं काही आढळलं अजून तर
हा विषय आमुळे नसणार, पूर्ण तालुक्याचा राहणार आहे. त्याच्यावर सरपंच, पंचायत समिती, BDO लोक हे लोक निर्णय घेतील आणि त्यांना विनंती करतील की बाबा हे लोक जर खरोखर वंचित आहे तर यांना लाभ मिळाला पाहिजे, बरोबर ना. दुसरा विषय जो आहे, असे जर काही लोक असले तर जो एक अजून आपल्याकडून दुसरा पर्याय काय आहे, शासन शेबरीचे घरकुल देते, त्याच्यामध्ये पण ते लोकांना घेऊ शकतात. हाचा एक विषय आहे. तर असं काही होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही. पण जे काही ऑनलाईन होऊन कट होऊन येतील किंवा जे काही प्रॉब्लेम येतील तर ती चूक ग्रामपंचायतची असं गृहीत धरू नका, असं माझं मत आहे. याची व्यवस्था मी करेल आहे. 2 गोणी सिमेंट आणून माझे स्वतःचे पैशाचे खर्च करून आणि ते करेल आहे. तरी वॉल डायरेक्ट वटेपर्यंत गेली. ते जर मी केलं नसतं तर डायरेक्ट वट्यावरून वसरीवरून पडवीतून तिकडून पाणी जातं. आणि तेही ऐका, पाणी कुठून पहिले जात होतं ते मला डायरेक्ट सांगतो मी, वैयक्तिक नाही विषय ते. पण राजेंद्र प्रभाकर निकुळे यांच्या घराच्या पाठीमागून पाणी जात होतं पहिले. नाही, खरं सांगतोय मी, खोटं नाही बोलत. ते पाणी माझ्या घराजवळ म्हणजे वाळून दिलं असा नाही, पण ते पाणी कसा काय आला ऐका. हा विषय मी पंचायतला आजच नाही सांगत, या 6 महिने झाले. मी सरपंचाला फोन केला, सरपंचाने काय सांगितलं, पंचायतचे कामं बंद आहे. तेव्हा होणार नाही, माझी चौकशी चालू आहे, बरोबर. त्यांना फोन केला, नंतर मला माहिती भेटल्यानंतर मी केला आज परत ग्रामसेवकाला फोन केला. ग्रामसेवकाने काय सांगितलं, आज मी नाही इथं, केळावणला आहे. नंतर फोन केला, आज नाही मी इथं, आंबूपाड्याला पाहणी करायला गेलतो, आता सुट्टी झाली, घरी जातो. ऐका 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 मी जे सत्य आहे तेच बोलणार. नंतर फोन केला, माझा वडील वारलाय, 8 दिवस मी सुट्टीवर आहे. बरं, खरं आहे, आपला वडील वारला तरी आपले घरात काहीतरी होतं, बरोबर. नंतर ते आल्यानंतर माझी पाहणी केली, त्यांनीच पाहणी केली ना, दुसरं कोण नाही आलं. ग्रामसेवक आला आणि विलास, खडकीचा विलास तो आला, त्यांनी पाहणी केली. आपण बघा काहीतरी करू. मला ग्रामसेवकांनी काय सांगितलं माहित आहे का, JCP घुसतील का. JCP नाही घुसत तर माणसाला आणा. आणि तो व्हिडिओ देवीदास गंगा पवार, मी आज व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला माझे म्हणजे 1 वर्ष झाला व्हिडिओ पहिलेपासून आहे, पण आजही आहे. तो व्हिडिओ मी प्रत्येकाला दाखवणार आहे, प्रत्येकाला माहित व्हायला पाहिजे. मी आमदाराला सुद्धा फोन केला, आमदारांनी मला काय सांगितलं माहित आहे का, तो विषय आमदार निधीतून नाही आहे, आमदार ते काम नाही करत, ते काम पंचायत करते, त्यांनी सांगितलं. आणि जर नसल होत मला परत फोन कर, काम नाही माझं झालं. आजपर्यंत माझं काम झालंही नाही, पण मी अजून फोन केलाय नाही, अजून करायचं आहे बाकी काम झाले पाहिजे. 2 मिनिट मला बोलायचं आहे, 2 मिनिट. आणि ते काम कधी होणार, काय आपली तारीख द्या, तारीखचा विषय नाही, कागदावर लिहून विषय नाही, माझं काम माझ्या डोळ्यासमोर व्हायला पाहिजे. आणि ते रस्त्यावर ठेकेदार कोण माहित आहे, आंबुड्यातले जे त्यांना कार्यकर्ते नाही ना, त्यांना काही समजत नाही. ते ऐका रस्ता कसा व्हायला पाहिजे माहित आहे का, घराच्या बाजूनी तुम्ही सांगा, घर खाली आहे आणि वरतून मोकळ जागा आहे, मग घराच्या बाजूने उंच व्हायला पाहिजे का खाली व्हायला पाहिजे, उंच व्हायला पाहिजे ना. घराच्या बाजूने खाली केला आणि इकडच्या बाजूने वरती केला, तेवर माझं एकच आहे, मी स्वतःहून नाही करणार, मी नियमानुसार करीन. मी रस्ता तरी उधळू शकतो, माझ्या घराची नुकसान आहे, घराची नुकसान नाही. माझ्या पोरगी 3 वर्षाचा आहे, पाणी जर जास्त नाही 5 मिनिटं जर वरसला ना, माझी पोरगी घरातून बाहेर सुद्धा निघत नाही, भेव येतोय. मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा डायरेक्ट लघवीला जाताना पडला ते पाण्यामुळे, शेवाळ आल्यानंतर. जबाबदार सांगतो ना, त्याचा खर्च सहित सांगतोय मी. 3 बार हात बांधला, 30,000 रुपये खर्च झाला. नंतर बाहेर फिरवला, 30,000 खर्च झाला. दवाखान्यात नेला, माल मोजून 40,000 रुपये भरले आणि त्याचा ऑपरेशन केला. त्याचा खर्च कोण देणार,
आणि पंचायतमुळे हे झालंय. 3 वर्ष आधी ना कोणीच पडलं नाही आणि आज माझा माणूस पडला. तुम्ही सांगा. शांत बसायचा. माझा विषय ऐका. मी आज टाळी ठोकून नाही, डायरेक्ट टाळी ठोकूनच सांगणार. कारण माझा विषय आहे, मी आज माझा स्वतःचा जीव गहाण ठेवून आणि त्यांना वडिलांना दवाखान्यात नेऊन सुधारून आणलाय. आज बिचारा स्वतःच्या हाताने तडीत घालतोय. त्याचं म्हणणं बरोबर आहे. पावसाळ्यात पाणी येतंय, तिथून जातंय. आता त्यांनी सांगितलं, म्हणजे मी सांगत नाही, माझ्यावर आरोप नाही मी टाळत. आता गावात तो काही एकटा नाही, गावातली लोक सगळे इथं आहेत. पाणी पावसाळ्यात येतंय, पाणी पहिलं त्यांच्या घराजवळ जोड जाते, तेवढं आमच्या इकडून सगळीकडून जाते पाणी. पावसाळ्यात पाणी काही कोणी काही बांधून देऊ शकत नाही. पण त्यांनी जी त्याची व्यथा सांगितली, सगळ्यांना आनंद वाटला, सगळ्या टाळ्या वाजवल्या, बरोबर का नाही? पण वस्तुस्थिती पण सांगितली पाहिजे. मी त्याच्यावर आरोप नाही करत, त्याला वाटेल मी स्वतः आरोप माझ्यावर केले. पण त्यांनी जसं पटवून सांगितलं, पद्धतशीर सांगितलं, मस्त सांगितलं, तुम्हाला पण भारी वाटलं, तुम्ही टाळ्या वाजवल्या, सगळ्या गुजारल्या. जे पावसाळ्याचं पाणी येतंय ते येतंय, त्याला वेगळं कोणीच करू शकत नाही. पण ते पाणी त्याच्या घरावरून का जात आहे हे त्यांनी सांगितलं, ग्रामपंचायतीला जबाबदार. पण तिथं जे त्यांचेच घर आहेत, पूर्वीपासून त्यांचेच घर होते, मग पूर्वी का जातं पाणी? त्याच्यापेक्षा जास्त पहिलं याचं, आता कमी येत आहे. पण त्याचं कारण शोधलं पाहिजे. देवदास, तुम्ही कारण शोधले पाहिजे. तुम्ही दोन्ही तिथे शेजारी घरं आहेत, चंदर वगैरे आणि तुझं, तुमचे घर कुठे रस्त्यापासून किती लांब होते? तुम्ही सांगा, रस्त्यापासून किती लांब होते? तुम्ही पडव्या काढत रस्त्यापर्यंत आणल्या. ते पाणी कुठं? ऐकून घ्या. आता मी तुझं नाही ऐकून घेतलं. तुम्ही आता आपण एवढे लोक ऐका, एवढे लोक सगळे आपण पाहायला जावं लागलं असतं. सुरुवातीला घर कुठून, काही असो, मी सांगतो ना, आपलं घर कुठून होतं आणि आपल्याला घर कुठेपर्यंत आणलं, मग ते पाणी कुठून जाईल? वरच्याळीला नंदराज विठ्ठल घांगळे त्याचा अर्ज आहे, त्याला दोबडा काढून देत नाही लोक. सांगा. नाही अर्ज आहे, पंचायतीला आहे, त्याची वाचला मी ग्रामसभेला मागच्या. हा मग आहे, विलास जायला घेऊन ये, विलास अर्ज म्हणजे दोबडा सुद्धा काढून देत नाही. आता सांगा, आपण दोबडा तर कोणी उचलून नाही नेणार, पण त्यांनी जर सांगितलं ही जबाबदारी पंचायतीची आहे, तर सांगा पंचायत काय करेल? आपण एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. जनावर आहे माहिती, जनावर कोणतरी नेवायला लागणार आहे. गाडी घोडा आहे, रस्ता आहे, तर आपण रस्ता सोडला पाहिजे, अतिक्रमण आपण नाही केलं पाहिजे. ह्या जबाबदारी आपण सगळ्यांनी हिचं आपण गांभीर्य पाळलं पाहिजे. नाहीतर पर्याय मार्ग मी सांगतो ना, तुम्हाला समजत नाही मला नाही समजत, मला माहित आहे त्याचा गंभीर प्रश्न तुम्ही असा नाही कसं नाही सांगत. ऐका ना, मी बोलत होतो त्या विषयावर. मला समजत नाही काही, हे मला माहित आहे. पण मी जे तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो त्याची, तुम्ही आताही जाऊन पाहायचं, तिथं गटर सुद्धा काढायला जागा नाही. सांगा, घरामध्ये गटर कुठून काढणार? अशी परिस्थिती दोन्ही घरांची आहे. त्यांनी पार रस्त्याला घर बांधले. अशी परिस्थिती मी पंचायत कसं काम करणार? हे इथं बसलेले एवढे लोकांना कळतंय आणि बाकी सगळे लोक येडे आहेत का? ऐकून घ्या, माझं पण ऐकतोय, तुमचं आम्ही ऐकतोय, आमचं ऐकून घ्या. हे एवढे लोक आहेत, हे लोक सगळे शांत आहेत आणि इथं जे बसले यांना सगळं कळतं का? माझा हा सवाल आहे तुम्हाला आहे. मी पण अध्यक्ष म्हणून केव्हापासून विनंती करतोय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही जर 15-20 लोक गर्दी करत असाल आणि बाकीचे लोक जर ऐकत असेल तर या ग्रामसभेला अर्थ नाही. आणि तुम्हीच वरून आरोप करायचे. आरोप कोण करतात? तुम्हीच करतात. मी ग्रामसभेत आलेले सगळे लोक माझ्यासाठी समान आहेत, सगळे नागरिक आहेत, सगळे माझे समोर जे कोणी प्रश्न आहे. आणि दुसरा विषय, तुम्ही एकच व्यक्ती सारखा प्रश्न विचारतोय, असं चालणार नाही. तुम्ही गर्दी असं करत असेल होणार नाही ग्रामसभा. मी आता सांगतोय, तुम्ही किती बोलला, तुमचा अधिकार बंद ठेवायचा. मी अध्यक्ष म्हणून जे मला पटेल मी ते निर्णय द्यायचा, उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. नसेल तर मला काही जास्त त्याच्यावरती जाऊन मला बोलता येणार नाही. पण तुमची नुकती 15-16 लोक पाहिजे, येणार उत्तर माहित आहे. हे बाकी लोक काय तेव्हापासून ग्रामसभा चालू आणि अगोदरपासून आतापर्यंत तुम्हाला सगळं कळत आहे? तुम्हालाच कळतं का? हे लोकांना काही कळत नाही का? विचारा लोकांना, काय तुम्ही करता? असं चालणार नाही. असं असेल ना, चालणार नाही चालणार. हे लोक येडी नाही येतात. तुम्ही प्रत्येक ग्रामसभेला हीच गर्दी करता, हे चालणार नाही. सगळे लोक ऐकायला आलेले आहेत, तुमचं ऐकायचं नाही. लोक आले सरळ सांगतोय, नसेल ना ग्रामसभा बंद करा. काय उत्तर द्यायचा अधिकार आहे का? माहित द्या. ग्रामसभेच्या नोटीसप्रमाणे जे काही बाकीचे विषय आहेत ते विषय घेतल्यानंतर घरकुलाची यादी वाचायची होती. त्याचं कारण काय? प्रश्न जे शासनाचे परिपत्रक आहेत
ते सुरुवातीला वाचून घेतले असते तर विषय केला झाला असता. कारण घरकुलाची यादी हा फार मोठा विषय आहे. तुम्ही पाहिला सगळा गोंधळ. अजून 5 नावं पण वाचले नाही, 1 तास लागलाय. मग याच्यानी जे लाभार्थ्यांचे नाव आहेत किंवा काही घरकुलाच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी आहेत त्याचं उत्तर कसं देता येईल असं तुम्हीच सांगा. नुसती गर्दी करून ग्रामसभा होत नाही बाबा, एकदम सांगतो. आणि अगोदर सूचना पण दिलेल्या आहेत की ज्यांचे नाव नाही त्यांचे कागद जमा करायला सांगितले. हा विषय आंबोडेचाच नाही, तुम्ही सगळ्या इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला सगळीकडे तुम्ही पाहिलेलं आहे. बरेच लोकांचे नावं नाही आलेले आहेत. तर तोच विषय तुम्हाला प्रत्येक वेळेस समजून सांगायचा, प्रत्येकाला तो सांगायचा. एक वेळेस आता समजा सुनील चौधरीने विषय मांडला त्याचा, तोच विषय सगळ्यांचा प्रॉब्लेम, ज्याचे नाव नाही आले त्याला उत्तर दिलं, मग सगळ्यांसाठी उत्तर दिलं ना. तोच ऐकून घे नामदेव, ऐकून घे उत्तर ऐक. हे पाय मी बोलतो, तुम्ही मध्ये का बोलता? मग उत्तर नाही दिलं, मग काय दिलं? मग मी काय दिलं? मी काय ऐकून उत्तर नाही दिलं त्याच. ऐकून घे आता, ऐकून घे. त्याचा प्रश्न काय होता का आमची ऑनलाईन यादीमध्ये आम्ही ऑनलाईन केले होते पण यादीत नावं नाही आले, असा त्याचा प्रश्न होता. त्याला उत्तर काय मी दिले? पण कुटुंब नाही घ्यायचं असं सांगा. आहे निकल मोटरसायकल 3 चाकी 4 चाकी वाहन ज्याच्याकडे आहे त्याला नाही घ्यायचं. त्याच्यानंतर कृषीचे जे उपकरण आहेत, कृषीचे काही उपकरण आहेत त्यांना नाही द्यायचं. 50,000 पेक्षा जास्त ज्यांचं क्रेडिट आहे किंवा उत्पन्न आहे त्यांना नाही घ्यायचं. कुटुंबातील कोणताही व्यक्ती जर शासकीय नोकरीमध्ये असेल, सरकारी नोकरी रोजंदारीचा विषय नाही सांगत, सरकारी जो परमनंट ते कुटुंब नाही घ्यायचं. त्याच्यानंतर कुटुंबातील कोणताही सदस्य मासिक उत्पन्न म्हणजे महिन्याला ज्याचं उत्पन्न महिन्याला येतं 15,000 पेक्षा जास्त त्यांना नाही द्यायचं. त्याच्यानंतर आयकर भरणारे जे कुटुंब आहे त्यांना नाही द्यायचं. नंतर 2.5 एकर पेक्षा जास्त जमीन सिंचन जमीन किंवा मालकीची असेल तर, आणि 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त असिंचित जमीन मालकीची असेल तर असे कुटुंबांना घ्यायचं नाही असं याच्यामध्ये निकष. त्याच्यामध्ये दुबार लाभ, ज्यांना अगोदर लाभ मिळालेला आहे पण त्यांनी सेल्फ सर्वे केला असेल, स्वतः घरी मोबाईलवरून काय केलं असेल ते चौकशी करून नाही घ्यायचे. हे एवढे निकष आपल्याला प्रशासनाने ग्रामसभेला सांगायला लावलेले आहे. याच्यानंतर जे 468 ची यादी आहे याचा खुलासा होईल आणि शासनाला पाठवली जाईल. फक्त त्याच्यामध्ये म्हणजे आता सगळी रेकॉर्डिंग व्हिडिओ चालू आहे म्हणून मी जे काही लोकांना सांगायचं होतं, एक मेसेज देत होता, तो मला मेसेज देता येणार नाही. म्हणजे हे निकष जरी आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जे काय करता येईल ते सांगायचं आहे. पण तुम्हाला माहित आहे इथं सगळं आता जग भाव राहिला आंबोड्याची ग्रामसभा बरोबर, त्याच्यामुळे अध्यक्ष म्हणून आम्ही नियम मोडू नाही शकत. हे असे निकष आहेत. याच्यामध्ये ज्याही लोकांचे अजून नावं आले नसतील, ऑनलाईन केले नसतील, अशा लोकांनी कागदपत्र 31 ऑगस्ट पर्यंत म्हणजे आपल्याला एक तारखेपर्यंत झालं पण 31 ऑगस्ट पर्यंत सगळे कागदपत्र ग्रामपंचायत जमा करा. आम्हाला 1 तारखेला ती यादी पूर्ण करायची आहे आणि शासनाला पाठवायची आहे. म्हणजे नावं नाही आले तो विषय नाही, जे नावं आज आहेत 468 ते सुद्धा त्याच्यातच जाणार आहेत. काही लोकांचा गैरसमज असा आहे माझं नाव यादीत आलं म्हणजे मला आता हप्ते पडतील, असा विषय नाही. ही यादी आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून किती लोक वंचित आहेत तुम्हाला माहित आहे. मागचे जे आता जे घरकुलं चालू आहेत ते 2017-18 यादी झालेली होती. 3 वेळेस ती ग्रामसभेला यादी आलेली होती. त्याच्यावर ग्रामसभा झाल्या, त्याच्यात पडताळणी झाल्या आणि त्याच्यानंतर ती यादी पात्र झालेली आहे. ही यादी सुद्धा 468 लोकांची यादी आली म्हणजे ही मंजूर नाही बरोबर. ज्यांचे लोकांची नावं नाही त्यांना वाढत असेल, त्यांचे नाव आलं, माझं नाव कसं नाही आलं. ही यादी प्लस नवीन नावं हे सोबतच जाणार आहे शासनाकडे. शासन परत त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करेल. आणि दुसरी गोष्ट, आता काही यांचा जो प्रश्न आहे काही म्हणजे असं पण असू शकतंय अजून आम्ही हे नावं आम्ही शासनाला पाठवू, याच्यातून आम्ही एकही नाव कमी करणार नाही अजून पण सांगतोय. पण आता सगळं ऑनलाईन आहे. आपला आधार कार्ड, आपला पॅन कार्ड हे सगळं लिंक आहे आपल्या अकाउंटला वगैरे सगळं. त्याच्यानुसार जर शासनाने काही निकष लावून त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळले आणि ऑटोमॅटिक नाव कट होऊन आला, त्यांनी सर्वांनी तेही नावं यांनी गळायचे नाही. आणि इतर जे नावं आहेत, जे लाभार्थी आहेत, त्यांना आजपर्यंत कोणीही लाभ दिलेला नाही, त्यांचेही नावं त्याच्यात समाविष्ट करतील अशी अध्यक्षांची सूचना आहे. मग आपण त्या सूचनेचं पालन करायचं, गळती गोंधळ कोणी करायचा नाही. आपल्याला इतर प्रश्न पण मांडायचे आहेत. अध्यक्ष
लाभार्थी ज्यांचे ज्या व्यक्तींचे नाव राहिलेले आहेत, जे लाभार्थी वंचित राहिले, त्यांनी सर्वांनी अध्यक्ष साहेबांकडे किंवा शिपायाकडे सर्वांनी ते कागदपत्र जे सांगितले त्यांची पूर्णतः नावं द्यायची आहेत. ते कागदपत्र पूर्ण डॉक्युमेंट पूर्णतः करायची आहे. बाकीचा घरकुलाचा विषय नाही. जे लाभार्थ्यांना घर मिळालेलं आहे ते पूर्णही घरं मिळतील आणि जे आणखी नवीन घरकुलात समाविष्ट करणार आहेत त्यांनी वगळणार नाही. भांडण करायचं नाही. शांततेत आपल्याला ही सभा पार पाडायची आहे. आपल्या ही ग्रामपंचायतचं पुढे भविष्यात नाव निघायला पाहिजे. धन्यवाद.